गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या सत्रामध्ये आपण 14व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकावर चिंतन केलं होतं. आज आपण 4थ्यापासून सुरू करू. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनि अहम बीजप्रदः पिता. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिः अहम बीजप्रदः पिता. म्हणजे इट should be understood that all species of life, O son of Kunti, are made possible by birth in this material nature, and that I am the seed giving father. म्हणजे सगळ्या योनी ज्या आहेत त्या या भूतलोकामध्ये किंवा मर्त्य लोकामध्ये जन्माला येतात आणि सीड गिव्हिंग फादर म्हणजे त्यांच्यामध्ये बीजारोपण करणारा मी आहे. आपण बऱ्याचदा माझ्याच तोंडून ऐकलं असेल की आपण सगळेजण एकमेकांचे बांधव का बरं आहोत. कारण की आपलं शरीर जे आहे ना हे प्रकृतीपासून तयार झालं, त्यामुळे प्रकृती ही आपली आई आहे. आपल्या शरीरातला प्रत्येक कण जो आहे हा प्रकृतीतून घेतलेला आहे. आपलं शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. परंतु हे शरीर म्हणजे आपण नाही आहोत. शरीराच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण काहीतरी आहोत ना. आपण जर समजलो की हा देह म्हणजे मी, तर ठीक आहे, गृहीत धरू आपण की हा देह म्हणजे मी. त्या देहामधला प्रत्येक कण जो आहे हा प्रकृतीतून उचललेला आहे. एव्हरी मॉलिक्युल इन अवर बॉडी हॅज बीन पिक्ड अप फ्रॉम नेचर. त्यामुळे आपण सगळे पृथ्वीच्या पोटातनं बाहेर निघालोय. पृथ्वी ही आपली आई आहे, प्रकृती ही आपली आई आहे. परंतु ह्याच्यामध्ये बीजारोपण कोण करतं? व्हॉट एक्झिस्ट्स अदर दॅन द मटेरियल नेचर? आपल्या शरीरा व्यतिरिक्त आपल्यामध्ये जो प्राण आहे किंवा जे जीवन आहे तो परमात्मा आहे. सो दॅट इज द फादर प्रिन्सिपल. आणि हे सगळ्यांमध्ये सामान्य आहे. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जे जीवन आहे ते जीवन वेगळं वेगळं नाही आहे. द लाईफ प्रिन्सिपल दॅट एक्झिस्ट्स इन यू अँड दॅट एक्झिस्ट्स इन मी, बोथ आर एक्झॅक्टली द सेम. म्हणजे काय झालं की आपली आई जी आहे ही प्रकृती आहे आणि आपला पिता जो आहे तो परमात्मा आहे. आपले आई आणि वडील दोन्ही एकच जर असले तर आपण सख्खी भावंड झालो. म्हणून मी भारतीय आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. ह्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो आणि सगळ्यांशी व्यवहार करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मनुष्य होतो. विनोबा काय म्हणतात बघूया. विनोबा म्हणतात, सर्व योनींमध्ये मूर्ती जितुक्या जन्म पावती, माता प्रकृती ही त्यास पिता मी बीज पेरिता. सर्व योनींमध्ये मूर्ती जितक्या जन्म पावतात त्या सर्व माता प्रकृतीपासून जन्म पावतात आणि त्यास पिता मी बीज पेरिता, त्यांच्यामधलं जे बीज आहे ते मी पेरतो. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट वी हॅव बीन कॉन्टेम्प्लेटिंग थ्रू आउट. मुक्तछंदमध्ये काय म्हणतात, समस्त योनीन माझी हे पार्थ, जी भूते उद्भवती अगणित, इन्फिनिट प्रकृती असे त्यांचे अधिष्ठान, मीची पिता बीजदाता जाण. त्यांचं जे शरीर आहे ते प्रकृतीपासून तयार झालेलं आहे आणि त्याच्यातलं जे प्राणतत्व आहे किंवा जीवन जे आहे ते सगळं परमात्म्यामुळे आहे. असे जीवयोनीत 84 लक्ष, महद्ब्रह्म हे होत हेतू तयास,
असे मी पिता बीज पेरी तसेची रुजे प्रकृती माझी वाढे तिथेची. प्रकृती प्रसार पावते. दिस युनिवर्स एक्सपॅन्ड्स. हे जगत जे आहे हे प्रसरण पावतं. कशामुळे? माझ्या शक्तीमुळे. मी त्या प्रकृतीमध्ये बीज पेरतो आणि त्या बीजामुळे अनेक जीव तयार होतात. ऑल काइंड्स ऑफ स्पीशीज गेट क्रिएटेड बिकॉज आय इम्प्लांट माय सीड इन टू द प्रकृती. लेट अस सी व्हॉट ज्ञानदेव महाराज हॅज टू से. ज्ञानदेव महाराज सेज, इफ आय कॅन फाइंड, आपण मागे कुठपर्यंत आलो होतो? मला असं वाटतं 100 काहीतरी पर्यंत आलो होतो ना. चौथा श्लोक आहे, राईट? आय हॅड नॉट ओपन दिस अर्लियर. हे कौंतेया, सर्व योनींमध्ये ही जी शरीरे निर्माण होतात त्या सर्वांचे कारण आई म्हणजे माया आहे आणि मी बीजप्रद पिता आहे. सो वी हॅपन टू बी द, म्हणजे आपण जर स्वतःला देह मानलं तर आपण पृथ्वीच्या पोटातून बाहेर निघालेलो आहोत. ती आपली आई आहे, भूमाता, आणि परमपिता परमात्मा हा आपल्या सगळ्यांचा पिता आहे. या कारणे मी पिता, महद्ब्रह्म हे माता, अपत्य पंडुसुता जगडंबरू. ह्या कारणास्तव मी बाप, महद्ब्रह्म ही आई आणि अर्जुना जगदंबर हे मूल आहे. आता शरीरे बहुते देखोनी न भेदे हो चित्ते, जे मनबुद्ध्यादी भूते एकेची येथे. आता निरनिराळी शरीर पाहून तुझ्या चित्तात भेद येऊ देऊ नकोस, कारण की या सर्व शरीरात मन, बुद्धी, अहंकार आणि पंचमहाभूत ही जी जगातली 8 तत्व आहेत ती एकच आहेत. आपल्या मनामध्ये हे महाभारत निर्माण का बरं होतं माहिती आहे का? की आपल्याला हा भेद जो आहे ना तो जास्त प्रकर्षाने जाणवतो आणि दिसतो आणि त्या भेदाला आपण सत्य मानतो. तुम्ही विचार करा की हे शरीर आणि ते शरीर वस्तुतः एकमेकांपेक्षा वेगळं आहे का? या शरीरामध्ये सुद्धा 5 महाभूत आहेत, त्या शरीरात देखील 5 महाभूत आहेत. ह्या जीवामध्ये मनबुद्धी चित्त अहंकार हे सगळं आहे, त्या जीवामध्ये पण तेच आहे. तर वेगळं काय आहे? वेगळी माझी दृष्टी आहे त्याच्याकडे बघण्याची. दॅट इज व्हॉट वेगळं मीन्स. जागेपणी मला मी हा देह आहे असं जर वाटलं तर ह्याच्यामध्ये चूक काहीच नाहीये. परंतु हाच देह फक्त मी आहे आणि ते जे सगळे देह आहेत ते मी नाहीये असं जेव्हा माझ्या डोक्यात येतं ना तेव्हा महाभारत सुरू होतं. त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडूचे आणि आमुचे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव. मी मला स्वतःला कौरव समजलो, म्हणजे धृतराष्ट्राच्या तोंडचं वाक्य आहे ते, आणि जे पांडूचे पुत्र आहेत ते पांडव. अशा प्रकारचा भेद मी माझ्या मनामध्ये निर्माण केला, म्हणून तर महाभारत झालं. खरं तर सगळेजण असतं कौरव होते, कुरुवंशाचे होते. तर जेव्हा आपण देहाच्या आधारावर अशा प्रकारचा भेदभाव करतो तेव्हा महाभारत होणं अपरिहार्य असतं. तर तुम्ही म्हणाल की फक्त हाच देह मी आहे आणि इतर देह मी नाही आहे, हे जे आपल्याला वाटतं हे काय चूक आहे का? म्हणजे हा देह माझा, इतर देह सगळ्यांचे. पण इतर देह देखील मला अनुभवायला कुठे येतात? अनुभवायला माझ्या हातच येतात ना. इतर देह वेगळे जरी वाटत असले तरी सुद्धा ते देह मला अनुभवायला माझ्या हातमध्ये येतात. सृष्टीमध्ये हे जे वेगळेपण आहे ना, किंवा ही जी विविधता आहे, ही विविधता फक्त आपल्याला जागृत अवस्थेमध्ये म्हणा किंवा स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा भासते. सो इट अपियर्स टू अस व्हेन वी आर अवेक अँड व्हेन वी आर इन ड्रीम. पण वस्तुतः ती वेगळी नाही आहे, कारण की सगळ्या वस्तूंमध्ये पंचमहाभूत सारखीच आहेत. मनबुद्धी अहंकार ते पण सारखंच आहे. वेगळं काय आहे मग? वेगळी माझी दृष्टी आहे. माझी दृष्टी जी आहे
तिच्यामुळे मी वेगळं बघतोय. ऍक्च्युली वेगळं काहीच नाहीये. हा गा एकाची देही, काय अनारिसे अवयव नाही. देवी विचित्र विश्व पाही, एकची हे. अरे अर्जुना, एकाच देहामध्ये निरनिराळे म्हणजे भिन्न भिन्न प्रकारचे अवयव नाही आहेत का? त्याप्रमाणे हे विचित्र विश्व एकच आहे असं समज. आपल्या शरीरामध्ये अनेक अवयव आहेत. म्हणजे हा माझा अवयव आहे दात, आणि हे माझं बोट. माझं बोट मी आपल्या दाताने चावत नाही. वेगळे अवयव आहेत असं दिसत असलं तरी सुद्धा, कारण की हे सगळे अवयव जे आहेत, हे दात झाले, ओठ झाले, हे बोट झालं, कान, नाक, डोळे, हे सगळं हे एकाच शरीराचे वेगळे वेगळे अवयव आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला ही जी विविधता दिसते ह्या जगामध्ये, ती सगळी विविधता एकाच तत्वाची आहे, एकाच तत्वापासून निर्माण झालेली. सो दिस होल डायव्हर्सिटी हॅज अन अंडरलाईंग युनिटी. आपण म्हणतो ना की युनिटी इन डायव्हर्सिटी. तर युनिटी इन डायव्हर्सिटी इज द मूल मंत्र भारत देशाचा. आपल्या देशामध्ये आपण कधी कोणाला मज्जाव नाही केला. सगळ्यांचं स्वागतच होत आलेलं आहे. परंतु ज्यांचं आपण स्वागत केलं ते जर आपल्या डोक्यावर स्वार व्हायला लागले, तर मग आपण त्यांना हाकलून पण दिलेलं आहे. कारण आपली जी संस्कृती आहे किंवा आपला जो वैदिक धर्म आहे, त्याच्यामध्ये आपलं ब्रीदवाक्य काय आहे? की सत्य एकच आहे, परंतु वेगवेगळे लोक त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधतात. ट्रूथ इज वन, बट पीपल कॉल इट विथ डिफरंट नेम्स डिपेंडिंग अपॉन वेअर दे आर. सत्य आपल्याला आपण जिथे असू उभं, त्यानुसार वेगळं वेगळं दिसेल. आता बघा, माझ्या मागे एक कसं वॉटरफॉलचं चित्र आहे ना, पाणी पडतंय असं दिसतंय. असं वाटतंय की आपण त्याच्या अगदी जवळ बसलेलो आहोत. जर एखादं आपल्या हातामध्ये चित्र असेल, तर ते चित्र समजा आपण अगदी जवळ न बघितलं तर बरोबर नाही दिसणार. आपण जर खूप दूर नेलं 1 मैलभर, तर काहीच दिसणार नाही. तर कुठलीही गोष्ट बघण्यासाठी ना एका पर्स्पेक्टिव्हची गरज असते, म्हणजे दृष्टिकोन किंवा पॉइंट ऑफ व्ह्यू. तर जिथे आपण उभं असू तिथून आपल्याला ती वस्तू वेगळी दिसेल. जर खूप जवळ असलो तर काही दिसणार नाही, खूप दूर असलो तर काही दिसणार नाही. बरोबर पर्स्पेक्टिव्ह बघायला पाहिजे कुठली गोष्ट. समजा माझ्या हातामध्ये हा फोन आहे बघा. तर हा फोन मी जवळनं बघतो तेव्हा मोठा दिसतो, ह्याला समजा दूर घेऊन गेला तर छोटा दिसेल. फोन तेवढाच आहे. सो डिपेंडिंग अपॉन व्हेअर आय एम स्टँडिंग, थिंग्स विल लुक डिफरंट. पै उंचानीच्या डहाळ्या, विषमा वेगळा लिया, एकाची जेवी झालिया बीजाचिया. ज्याप्रमाणे वरच्या खालच्या आणि भिन्न भिन्न आकाराच्या अशा वेगवेगळ्या डहाळ्या म्हणजे झाडाच्या फांद्या एकाच बीजाच्या झालेल्या असतात. झाडाच्या फांद्या वेगवेगळ्या दिसतात ना, परंतु त्या एका बीजापासूनच तर तयार झालेल्या असतात. आणि संबंधू तोही ऐसा, मृत्तिके घटू लेकू जैसा, का पटत्व कापुसा नातू होय. आणि आमचा या जगाशी संबंध आहे, पण तो देखील कसा आहे म्हणून म्हणशील तर मृत्तिकेचं मूल जसा घट, अथवा कापसाचं नातवंड जसं वस्त्र पण आहे. मृत्तिकेचं मूल जसा घट, मृत्तिका म्हणजे माती, मातीचं मूल जसा घट, घट म्हणजे मडकं. मडकं जे आहे ना, हे मातीचं मूल आहे असं समजा. पण त्या मडक्यामध्ये माती व्यतिरिक्त काही आहे का? संपूर्णपणे 100% मातीच आहे ना. आणि समजा एखादं छोटंसं मडकं असलं, छोटंसं मडकं, आणि एक मोठं मडकं असलं किंवा रांजण असलं, तर मडक्यामध्ये, छोट्याशा मडक्यामध्ये थोडीशीच माती आहे, छोटीशीच माती आहे, किंवा 10%च माती आहे, आणि मोठ्या रांजणामध्ये
90% माती आहे की दोन्हींमध्ये 100% मातीच आहे? एकाला फक्त आपण घट किंवा मडकं म्हटलं, एकाला आपण रांजण म्हटलं, दोन्ही 100% मातीच आहे. त्याप्रमाणे ह्या जगामध्ये सगळंच्या सगळं 100% ब्रह्मच आहे. आपण एकाला एक नाव दिलं, दुसऱ्याला दुसरं नाव दिलं. सगळीकडे तत्व तेच आहे. परंतु आपली दृष्टी जी आहे ना, ती त्या युनिटीकडे नाही जात, डायव्हर्सिटीकडे जाते. ही आपली समस्या आहे, ब्रह्माची समस्या नाही आहे ही. अथवा कापसाचं नातवंड जसं वस्त्र, पण म्हणजे वस्त्रामध्ये कापसा व्यतिरिक्त काही आहे का? कापूस असतं रे 100%, दिसायला फक्त ते वस्त्रासारखं दिसतंय, आहे 100% कापूसच. नाना कल्लोळ परंपरा, संतती जैसी सागरा, आम्हा आणि चराचरा संबंधू तैसा. अथवा लाटांची परंपरा ही जशी समुद्राला संतती आहे, तसा आमचा आणि चराचराचा संबंध आहे. लाटा आपल्याला ज्या दिसतात समुद्रावर, त्या काय पाण्यापेक्षा वेगळ्या असतात का? लाटांमध्ये देखील 100% पाणीच आहे आणि समुद्रामध्ये देखील 100% पाणीच आहे. त्याचप्रमाणे जीवामध्ये देखील 100% ब्रह्मच आहे आणि ईश्वरामध्ये देखील 100% ब्रह्मच आहे. फक्त त्या 100% ब्रह्माला नाम रूप आकार वेगळा असतो, म्हणून त्याला आपण एकाला लाट म्हणतो आणि एकाला समुद्र म्हणतो. स जो छोटासा जीव आहे, जो या पंचकोशांमध्ये अडकलेला आहे, त्याला आपण असं म्हणतो की तो त्या समुद्राचा अंश आहे. समुद्र म्हणजे विशाल. तर समजा त्याच तत्वावर समष्टीचं आवरण आपण जर घातलं, तर आपल्याला असं वाटेल की तो ईश्वर आहे. आणि त्याच्यावर समजा व्यष्टीचं आवरण घातलं, पंचमहाभूतांचं पंचकोशांचं, तर आपल्याला असं वाटेल की ही व्यक्ती आहे, तो जीव आहे. तर हा जीव जो आहे तोही ब्रह्मच आहे, ईश्वर जो आहे तोही ब्रह्मच आहे, आणि जे दिसतंय आपल्याला नामरूपात्मक जगत, ते देखील ब्रह्मच आहे. सो द सेम प्रिन्सिपल, सेम ब्रह्म तत्व अपियर्स ॲज थ्री, अपियर्स ॲज जीव, जगत आणि ईश्वर. या तिन्हींमध्ये खरं सांगायचं तर काही भेद नाही आहे. परंतु तो जीव जोपर्यंत स्वतःला वेगळा मानतो आहे, तोपर्यंत त्याला जगत अनुभवायला येईल. आणि हे जगत ज्या शक्तीमुळे चालतं आहे, ती शक्ती म्हणजे ईश्वर आहे असं वाटत राहील. तो जीव, जगत, ईश्वर ह्या तीनचा भेद जोपर्यंत ह्या जीवाच्या मनामध्ये अज्ञान आहे, तोपर्यंतच फक्त राहील. ज्या क्षणी हा प्रकाश पडेल की जीव, जगत आणि ईश्वर ह्यांचं अधिष्ठान म्हणजे ह्यांचा सपोर्ट, ह्यांचा बेसिस एकच आहे, त्याच्यानंतर देखील जग कसं दिसेल? जसं आधी दिसत होतं तसंच दिसेल, परंतु त्याच्याबद्दल मनामध्ये आसक्ती नाही राहणार. अशा प्रकारे आपल्याला राहायची गरज आहे. म्हणोनी वन्ही आणि ज्वाळ, दोन्ही वन्हीची केवळ, तेवी मी गा सकळ संबंधो व्हावो. म्हणून अग्नी आणि ज्वाळा हे दोन्ही जसे एक अग्नीच आहेत, त्याप्रमाणे मीच सर्व जग आहे आणि हा सर्व संबंध मिथ्या आहे. द एंटायर कनेक्शन बिटवीन प्रकृती अँड पुरुष इज मिथ्या, इज अन अपिअरन्स. जालेनी जगे मग, जालेनी जगे मी झाके, तरी जगत्वे कोण फाके, किळेवरी माणिके लोपिजे काही. झालेल्या जगाने जर मी झाकला गेलो, तर जग पणाने कोण प्रकाशतो? माणकाच्या तेजाने माणिक लोपलं जातं का? झालेल्या जगाने जर मी झाकला गेलो, तर जग पणाने कोण प्रकाशतो? तुम्ही विचार करा की समजा सूर्य आहे एका जागी, चंद्र आहे आणि पृथ्वी आहे. आपल्याला समजा चंद्र दिसत असेल, तर सूर्य
समजा नाही दिसत आहे म्हणजे रात्र झाली. रात्र झाली म्हणजे सूर्य कशामुळे झाकोळला गेला? रात्र झाली याचा अर्थ सूर्य पृथ्वीमुळे झाकोळला गेला. समजा इथे पृथ्वी आणि इथे सूर्य आहे, समजा असं उलट म्हणू आपण, इथे पृथ्वी आणि हे सूर्य म्हणू म्हणजे मोठा आहे ना हे. तर आता पृथ्वीच्या ह्या बाजूला उजेड आहे, परंतु पृथ्वीच्या या बाजूला अंधार आहे. म्हणजे काय झालं की ह्या बाजूच्या माणसाला साठी ही पृथ्वी या सूर्याच्या मध्ये आली ना, म्हणून आपल्याला सूर्य दिसला नाही. परंतु चंद्र इथे कुठेतरी आहे, तर इथनं सूर्याकडनं प्रकाश चंद्राकडे जातोय आणि मग तो इकडल्या माणसाला दिसतोय. तर चंद्रप्रकाश जो आहे तो चंद्राचा स्वतःचा आहे का? हा, तो सूर्यप्रकाशच आहे, पण तो चंद्रामार्फत आपल्याला दिसतोय. म्हणजे ह्या जगाला प्रकाश देणारा जो प्रकाश आहे तो चंद्रप्रकाश आहे असं वाटत जरी असलं तरी सुद्धा तो सूर्याचाच तर प्रकाश आहे. प्रकाश फक्त सूर्याचाच आहे आणि तो सगळीकडे आपल्याला उपलब्ध जरी असला तरी दिसत दिसत नाहीये. हे सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये देर इज लाईट, प्रकाश आहे, पण तो दिसत नाही. आपल्याला जे दिसतं ना तो सनलाईट नाही आहे, आपल्याला जे दिसतं तो डे लाईट आहे. वी डोंट एक्सपिरियन्स सनलाईट, वी एक्सपिरियन्स डे लाईट. म्हणजे सूर्याचे किरण जेव्हा पृथ्वीवर आदळतात आणि परावर्तित होतात. सो व्हेन द सन्स लाईट इज रिफ्लेक्टेड फ्रॉम द अर्थ वी सी डे लाईट. आणि तो जो डे लाईट आहे ना तो निळा दिसतो, कारण की पृथ्वी मोस्टली पाणी आहे म्हणून. हे जेव्हा चंद्रावरनं म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या ग्रहावरनं किंवा कुठल्याही एखाद्या बिंदूपासून समजा आपण पृथ्वीकडे बघितलं अवकाशातून, अंतरिक्षातून, तर आपल्याला पृथ्वी हा ग्रह जो आहे ना तो निळा दिसेल, कारण की पाण्याचं जे प्रतिबिंब किंवा पाण्यामधनं जो प्रकाश परावर्तित होतो तो निळा दिसतो. त्यामुळे आपल्याला सूर्यप्रकाश डायरेक्टली नाही दिसत, आपल्याला दिसतो तो आहे तो डे लाईट. दॅट्स व्हॉट वी सी. अच्छा, माणकाच्या तेजाने माणिक लोपलं जातं का? माणकाच्या तेजाने माणिक लोपलं जातं का? माणकाचंच तर तेज आहे ना, तर त्या तेजाने माणिक लोपेल? हा. किंवा सूर्याच्या प्रकाशाने सूर्य लोपेल? नाही होणार. माणिक म्हणा किंवा प्रकाश म्हणा, सूर्यप्रकाश हा सूर्यामुळे आहे आणि तो झाकळला नाही जात, नेहमीच आहे. आणि प्रकाशामुळे सूर्य झाकळला नाही जाणार कधीच. त्याचप्रमाणे माणिकाच्या तेजामुळे माणिक कधी झाकळला नाही जाणार. अलंकारा ते आले तरी सोनेपण काही गेले, की कमळ फाकले कमळत्वा मुके. सोनं हे अलंकार दशेला आलं असताना, म्हणजे सोन्यापासून सुद्धा दागिना तयार केला तर त्याचं सोने पण गेलं का? अलंकार जो आहे त्याच्यात आता काही सोनं नाही आहे, अलंकार पूर्णपणे सोनंच आहे. सोन्याचा फक्त रंगरूप आणि आकार बदलला, दॅट्स ऑल. अथवा कमळ उमललं असता कमळत्वाला मुक्त का? कमळत्व तर राहणारच आहे ना, कमळ उमललं तरी कमळत्व राहणारच आहे. सांगपा धनंजया अवयवी अवयविया आच्छादिजे की तया तेची रूप. अवयवी हा अवयवांकडून झाकला जातो, की अवयव हेच अवयवीचं रूप आहे? अर्जुना सांग बाबा. अवयव आणि अवयवी हे लक्षात घ्या तुम्ही. अवयव म्हणजे आपल्या शरीरातले अनेक अवयव, ऑल द डिफरंट ऑर्गन्स. आणि अवयवी म्हणजे द वन हू इज होल्डिंग ऑन टू दोज. म्हणजे माझ्या शरीरातले जे सगळे अवयव आहेत ते अवयव, आणि मी त्यांना धरून ठेवणारा अवयवी, द वन हू आय एम होल्डिंग. जसं देह आणि देही आहे ना, माझा देह आणि तो धारण करणारा मी म्हणजे देही, ज्याचा देह आहे तो, ज्याचे अवयव आहे तो अवयवी. अवयवी आणि देही सिमिलर वर्ड्स. हा अवयवी जो आहे हेच का अवयवीचं रूप आहे? सांग अर्जुना. की विरूढलिया जोंधळा कणिसाचा निर्वाळा वेचला की आगळा दिसत असे.
जोंधळ्याचा कण पेरून त्याला अंकुर फुटून कणीस निवडून आल्यावर म्हणजे कणीस परिपक्व झाल्यावर तो पहिला पेरलेला दाणा नाहीसा झाला का की पुष्कळपटीने वाढला. सी दिस इज अन इंटरेस्टिंग थिंग. आपण समजा एखादं बी पेरलं तर त्या बी पासून पूर्ण झाड तयार होईल, पूर्ण शेत तयार होईल आणि नंतर आणखीन अनेक बीज तयार होतील. आता ही बीज आपल्याला दिसत आहेत त्यामुळे हे बीज नष्ट झालं का? नष्ट झालं म्हणण्यापेक्षा इथपासूनच ते सगळं निर्माण झालेलं आहे. सांगायचा अर्थ हा आहे की ब्रह्म जे आहे त्यापासूनच सगळं निर्माण झालंय. त्यामुळे आता आपल्याला ते ब्रह्म आहे किंवा त्या ब्रह्मामुळे हे सगळं झालं हे दिसत नाहीये, कारण की आपल्याला दिसत आहेत ही सगळी कणसं. हे जे उदाहरण दिलं ना ज्ञानेश्वर महाराजांनी, एवढी कणसं दिसत आहेत खरं, परंतु त्यांचा उगम कुठे झाला? व्हेअर डिड इट स्टार्ट? इट स्टार्टेड विथ दॅट सीड. आपल्याला ती बी दिसत नाही आता. वी आर नॉट एबल टू सी दॅट सीड, बट वी आर एबल टू सी ऑल दिस एक्सपॅन्शन झालं ना. म्हणोनी जग परोते चारुनी बाहिजे माते तैसा नोव्हे उखिते आघवे मीची. म्हणून जग पलीकडे सारून म्हणजे जगाचा निराश करून मला पाहावं तसा मी नाही तर सरसकट मीच आहे. जगाचा निराश करून मला पाहावं तर मी नाही, तसा मी नाही आहे. आय एम नॉट अपार्ट फ्रॉम दिस वर्ल्ड. सरसकट मीच आहे. दिस वर्ल्ड इज ऑल्सो मी. माझ्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच आहे. हा तू साचोकारा निश्चयाचा खरा गाठी बांधवीरा जीवाची ये. हे वीरा अर्जुना, हा निश्चयाचा खरा सिद्धांत तू 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 जीवाच्या गाठीला बांधून ठेव. म्हणजे तू आपल्या अंतःकरणात या सिद्धांतांचा दृढ निश्चय कर. सो यू शुड बेस युअर लाईफ ऑन द प्रिन्सिपल्स यू हॅव लर्नड हिअर. आता मिया मजदाविला शरीरी वेगळाला गुणी मीची बांधला ऐसा आवडे. आता निरनिराळ्या शरीरात माझं प्रकाशन माझ्याकडूनच होतं आणि त्या शरीरांमध्ये गुणांनी मीच बांधला गेल्यासारखा दिसतो. म्हणजे प्रत्येक शरीर, त्या शरीरामध्ये परमात्मा आहे आणि असं वाटतं की ह्या शरीरात 3 गुणांमुळे हा परमात्मा बांधला गेलेला आहे. दिस इज अनदर इल्युजन. दॅट इज नॉट ट्रू. जैसे स्वप्नी आपण उठून या आत्ममरण भोगी जे गा जाण कपी ध्वजा. हे अर्जुना, ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये आपलं मरण आपणच आपल्या कल्पनेने तयार करून त्या स्वकल्पित मरणाचं दुःख आपणच स्वतः भोगाव. आपल्या स्वप्नामध्ये आपल्याला असं वाटलं की आपण मेलो, त्याचं दुःख आपल्याला झाला. का कवळा ते डोळे प्रकाशोनी पिवळे देखती तेही कळे तया हसीची. अथवा एखादी पांढरी वस्तू पिवळी दिसली म्हणजे आपल्याला कावळी झाली असं समजतं. हे कावळी झाल्याचं ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे होतं व तेच डोळे पिवळ्याचं प्रकाशन करतात. ह्याप्रमाणे डोळ्यांकडून कावीचं ज्ञान होऊन त्यामुळे दिसणाऱ्या पिवळेपणाचेही तेच डोळे प्रकाशन करतात. तर सगळीकडे समजा पांढरी वस्तू पिवळी दिसली तर आपल्याला जॉन्डिस झाला असं समजायचं. जॉन्डिस कावीळ. तर ज्या डोळ्यांनी पांढरी वस्तू आपल्याला दाखवली होती तेच डोळे आपल्याला पिवळी वस्तू पण दाखवतात. पण डोळ्यांना काय नाही होत. नाना सूर्यप्रकाशे प्रकटिते अभ्रभासे ते लोपला हेही दिसे सूर्येची की. अथवा सूर्य आपल्या प्रकाशाने ज्या वेळेला आपल्यावर आलेल्या ढगांचं प्रकाशन करतो त्यावेळेस ते ढग आपल्याला दिसतात आणि सूर्यबिंबावर आलेल्या ढगाने सूर्याला झाकून टाकलंय हे देखील सूर्याच्या प्रकाशामुळेच समजण्यात येतं. पै आपण पेनी जालिया छाया गा आपुलिया बिहोनी बिहालिया आन आहे. अर्जुना, आपल्यापासून झालेल्या छायेला भ्यायला असता ती छाया भ्यालेल्या पुरुषाहून काही वेगळी आहे का? तर नाही आहे. म्हणजे त्या छायेचं प्रकाशन आपणच केलंय. तैसी ये नाना देहे दाऊनी मी नाना होय तेथ ऐसा जो बंधू आहे तेही देखे.
त्याप्रमाणे हे अनेक देह दाखवून म्हणजे प्रकाशून मी अनेक होतो आणि त्या अनेक शरीरात मी गुणांकडून बांधला गेलो आहे असं जे वाटतं ते वाटण्याचं प्रकाश नेहमीच करतो. म्हणजे एखादा की भगवान म्हणतात की मत्त स्मृती ज्ञानम अपोहनंच, पुढच्या श्लोकामध्ये येणार, पुढच्या अध्यायात येणार हा श्लोक, की माझ्यामुळेच स्वप्नावस्था, जागृतावस्था, निद्रावस्था आणि समाधी अवस्था शक्य आहे. माझं ज्ञान, यथार्थ ज्ञान मला असणं हा गुणांचा संबंध म्हणजे गुणांचा बंध दिसत असून त्या बंधनाकडून न बांधलं जाण्याला कारणीभूत होतं आणि आपल्या निर्णयानेच म्हणजे आपल्या यथार्थ स्वरूपाच्या अज्ञानानेच बंध उत्पन्न होतो. समजा आपल्याला कळलंच नाही की बंधन म्हणजे काय आहे, किंवा समजा आपल्याला कळलंच नाही की आसक्ती म्हणजे काय आहे, तर आपल्याला अज्ञानानेच बंध उत्पन्न होईल. आपल्या यथार्थ स्वरूपाच्या अज्ञानानेच बंध म्हणजे विल फील ट्रॅप्ड, की आपल्याला ह्याच्यातनं आता काही सुटका नाही. तरी कोणे गुणे कैसा, मजची मी बंधू ऐसा, आवडे ते परी ऐसा अर्जुन देवा. तर अर्जुन देवा, कोणत्या गुणाने आणि कसा मी बंधन आहे असं वाटतं ते तू आता ऐक. गुणते किती किन धर्म, काही यया रूपनाम, के झाले हे वर्म अवधारी पा. गुण किती आहेत आणि त्यांचे धर्म काय, त्यांचं नाव आणि रूप काय, ते कुठे उत्पन्न झाले हे वर्म ऐक. आता तुला सांगणार आहे मी. तर ह्याच्यानंतरच्या श्लोकामध्ये गुण किती आहेत, त्यांचे धर्म काय आहे, त्यांचं नाव आणि रूप काय आणि ते कुठे उत्पन्न झाले हे वर्म आता श्रीकृष्ण आपल्याला समजावून सांगणार आहे. तर चौथ्या श्लोकावर आतापर्यंत आपण जे चिंतन केलं त्याच्याबद्दल कोणाला काही शंका आहे का, की दादा आपल्याला सख्खी बहीण किंवा सख्खा भाऊ मानतायत? सो यू हॅव टू थिंक. काही आहे की आपण थांबू इथे आत्तापुरतं? लेट अस स्टॉप द रेकॉर्डिंग हिअर.